जरा आज ग्राउंडला जरा जास्त वेळ झाला. पोरं बसल्यात वाट बघत लागल्यात फोन देऊन करायला. चला जातो आवडतो. बघूया कोणी काय काय केले. वॉर्मअप पण सांगितलेला फोन करून करायला. वॉर्मअप BBC शायडिंग करायला सांगितलेली. बघूया चला जातो कोणी कोणी काय काय गेले. बाकी तर लागले सगळी पळायला. चला जातो मला वर कापला. चला की कुणाला बरं नाही काय आले बॅग पण होता हातात काय जरा बॅग ठेवायचं झालं. चला बरं वाटते का काय म्हणला काय केलं आज 200 पाशी तुम्ही थांबा इथं. त्यानंतर ना ह्यांनी जर 300 पासून सुटलं काय 300 पासून सुटल्यानंतर ना तुम्ही ह्यांच्यासोबत 200 लावायचे. एक आड लावायचे. एकदा पुढे एकदा लावायचे एकदा मागे एकदा लावायचे. सेम तसं करा. होय गप्पा काय मारायलाय 300 फक्त तुम्ही 300 किती 300 मारायच्या 8 100 मीटर तिथनं रेस्ट भेटणार. एका मिनिटात 300 मारायचे. त्यानंतर ना 1.5 मिनिटं रेस्ट करायचे. हळूहळू 8व्या रॅपिटेशनपर्यंत आत यायचं. सेम 200 ह्यांच्यासोबत मारायचे रेस्ट करायची तोपर्यंत. जाऊन सोडा लावतोय मी आता लावतो मी जाऊ तुम्ही पण द्याऊ. मागच्या टायमाला तुम्ही पण असते त्यांचं जाऊ बाहेर नको जाऊ. फास्ट कर एकसारखा पेस हो जमत नाही. 59 गुड रे बाई. किती आलं 48 आलं टायमिंग. किती आलं 48 आलं. फास्ट कर एकसारखं जाऊन दे 45 न. हा का फास्ट हे करू नको स्लो कर. नाही नाही इझी करायचं. अरे याला सांगितलं त्याच्यासोबत पळ तर ते एक आड एक मारायला आला ना म्हणजे एक त्याच्यासोबत आणि एक तिथं देव हा तर तसा वर आपण सांगितलंच नाही तर एक आड एक मारायला. एक आड एक पुढे लावायला सांगितलंय. नाही तुम्ही करा गेले तसं नाही. आता मगाची कुणी लावलेली त्यांनी लावलेली ना पुढं. आता हे तुम्ही मागणं त्यांच्या हे तुम्ही पुढं त्यांच्या लावायला पाहिजे. त्याने आल्यानंतर ना समजले का. एक आड म्हणजे एक त्यांच्यासोबत एक यांच्यासोबत असं नाही. समजलं का सगळ्या त्यांच्या संगतच लावायच्या. एकदा तुम्ही पुढे एकदा त्यांनी मागं म्हणजे त्याच नाही पण बरं पडते. 49 नाही गेली 8 आहेत. हैदर जॉगिंग स्लो एकदम काय लो कशानं फोड उठलाय. फोड उठलाय म्हणत आहे. फोड उठलाय का काय म्हणलं अरे काय ते फोड म्हणत आहे तंत्रणाला काय काय नेमकी काय म्हणते आहे ते घासून घासून झालंय ते. कुठं रे फोड अरे तंत्र नाही लागले फोड नाही म्हणते. अरे ते शूज घातले होणार की 48 वर्क म्हणजे
उठ रे. आज जायचं ना जॉगिंग करत जरा. एक तर बाहेर मारायलास त्यात आणि तो स्लो मारायला लागल्यास कळणार कसं आपल्याला. किती मध्ये गेले घड्याळ आहे ना वातात का. एक तर लेट तिथं पोचलेस आणि लावलं का नाहीस. मग असं नको करत जाऊ. जॉगिंग करत जायचं. 1.5 मिनिटं वेळ आहे तुझ्याकडं. किती जरा थांबवायचं असला एक सारखी स्टेप उचलायचा प्रयत्न कर. फास्ट नको करू. चोक पण लय फास्ट झाली. हा बॉडी संपूर्ण बॉडी ठेवायची आहे. चोक पण बाहेर लयच फास्ट झाली. 55 जाऊन दे. ठीक आहे 55च्या नको आत येऊ. झाल्यात दमलाय म्हणून बास केलंय सा का दुखते म्हणून बास केलं ते सांगा मला. कुठे दुखायले बास करा. मग ती लोवर तीन काढत जायचा शॉर्टवर करत जायचा. लोवर नाही येते का पळताला येते ना. मग ते काय अडचण नाही. बरं ठीक आहे. त्रास येतो मला होणार तुमच्या पेस नका कशापर्यंत तुमच्या पेस 100 कामा वाटलं तर 100 फास्ट करा. हे लय नाही तेवढं जमलंच पाहिजे. लय नाही त्या मॅडम आहेत ना होत्या ते आता विचारायला त्यात त्यांनी 40 मारतात. किती मारतात 40 मारतात. तुम्ही त्यांचं आणि आपलं काय बोलणं झालं नाही बरोबर. त्यांनी काय ऐकायला पण नाही. तुम्ही डायरेक्ट जाऊन सांगा 100च्या किती मारताय तेवढ्या मारायला सांगितल्यात. तुम्ही किती मारताय एवढंच विचारा. तुम्ही किती मारताय तेवढ्या मारायला सांगितल्यात. मग त्यांनी काय म्हणतात बघा. जेवढे जमते तेवढं मारायचा प्रयत्न करा. हा 100 वाटले तर चाला. खरं इकडले 100 पूर्ण मारा. थांबू नका असा. हे लावून करतात नाही तुम्ही नॉर्मल कर जावा. जे सांगितले तेवढंच कर जावा. जाऊन आता कूलडाऊन करा. तुम्ही जाऊ शकताय. तुमचं काम करू शकताय. आता रॅपिटेशन पास व्हायला पाहिजे. त्यानं मारायला पोरी द्यावे. 45 बॉडी काही एवढी थकलेली नाही पण तू चुकीचा वर्क केल्यामुळे दमला. थोड्या फास्ट केल्या थोड्या स्लो केल्या. थोड्या फास्ट केल्या थोड्या स्लो केल्या. किंवा जोपर्यंत सोबत होता तुझ्या तोपर्यंत तू मारल्यास बरोबर 38 37 अशा मारल्यास. पण ते चुकीचा वर्क केला. मी तुला काय सांगितलं त्यासोबतच कर. आपल्याला 15 रॅपिटेशन आहेत. तुला त्याला किती रॅपिटेशन 8 रॅपिटेशन त्यात. एक तू लावायची एक त्यानं लावायची असं सांगितलं. तू एक लावायची म्हटलं एक सोबत या पळायचा एक तुझा तू पळायचा. त्यात तुझी बॉडी सगळी सपून गेली. अशी बॉडी सपून काय फायदा नाही. समजलं का. बॉडी तुटली पाहिजे किंवा सपली पाहिजे बॉडी. पण 45नं सांगितलेत ना 45लाच बॉडी सपली पाहिजे. किंवा 40ला सांगितलं तर 40लाच बॉडी सपली पाहिजे. सगळ्या 40नं मारून जेवढं भरून येते तेव्हाच बॉडी सपली पाहिजे. एक्स्ट्रा बॉडी अशी स्लो फास्ट करून काय फायदा नाही. त्यानं बॉडी तुटून जाते पूर्ण. तशी तुटता कामं नाही बॉडी. एकसारखं वर सांगितलं तर एकसारखं कम्प्लीट वर्क करायला पाहिजे. आता मी तुला सांगितलं असतं यावा हां ही फास्ट मार ती स्लो कर ही फास्ट मार ती स्लो कर असं नाही करायचं. त्यातलं सांगितलं त्यासोबत पळायला त्यासोबत सांगितले तर एक 40नं रॅपिटेशन जायची तर सगळ्यात टोटल 40नं घालवायच्यात. ताकद वाचवून ठेवायची बाबा. हां कपॅसिटी होती आपली पण नाही पळवलं. पण आत्ता पण शरीराची कपॅसिटी आहे पण तू भेंडा आहे सगळा चुकीचा वर्क केल्यामुळं. तसं नको करत जाऊ. हां लक्ष देत जा बॉडीकडं. कुठं जमत्या बॉडी कुठं नाही. ग्राउंडचा अंदाज पण घेत जायचा. पोरी इथं जी पाहिलं त्याच्यापेक्षा बेस्ट टायमिंग त्यांनी तिथं दिली. टायमिंग आज देखील चेक करायला दिलं तसं तू एकदम दे. ओके
एका मिनिटात बॉडी परत कमी आली कम से कम 20 ते 22 सेकंद कमी आले मकाच्या पेक्षा. तर तू जेवढी रेस्ट दिली ती तुला, आता एका मिनिटाची रेस्ट दिली, एका मिनिटाच्या रेस्टवर परत आपण हार्ट रेट चेक केला बरोबर. मग जेवढं तुला मिळालेलं टायमिंग ते 1.5 मिनटं काय, तेवढ्यात बॉडी तुझी आणि रिकवर झाली. समजलं का? एका मिनिटात जर एवढी बॉडी रिकवर होत असेल फास्ट, तर तू 1.5 मिनिटात ह्याच्यापेक्षा जास्त रिकवर होणार. तर त्याच्यात तू इझी मारायला पाहिजे त्या. तसं न करता तू डायरेक्ट 48वर गेलास, काही रेपिटेशन 49वर रेपिटेशन गेल्यात. समजलं का तुला? तर तू आणि फास्ट करू शकत होतास. तेच तर पहिल्या तर व्यवस्थित मारले असतात, तर लास्टच्या जेवढ्या रेपिटेशन होत्यात तेवढ्या तू अजून फास्ट केले असतात. समजलं का? त्या स्टार्टिंग लोक फास्ट करत जायचं. मी जेव्हा फास्ट सांगेन त्याच रेपिटेशन फक्त फास्ट करत जायचा. आता जा बरोबर घामाचे कपडे काढ आणि कुलडाऊन बरोबर 10 मिनटं कर. हा का? कुलडाऊन 10 मिनटं कर. त्यानंतर कुलडाऊनमध्ये एक्सरसाइज कर, कुलडाऊनची एक्सरसाइज कर आणि ये तिकडं. हा का? नवीन कपडे घाला आणि जाऊ शकतो तुम्ही. कानगिन चेक करा. चल पुण्याला हां ठीक आहे. इश्यू झाला का?